राजाने सांगितलं की बाबा तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं आम्ही याच गावची मुलं आहेत. त्या मुलाने सांगितलं राजेसाहेब तुम्ही जंगलामध्ये आलात, हातामध्ये कुठेही शस्त्र नाही आहे आणि तुम्ही जंगलामध्ये फिरत आहात. राजांनी सांगितलं माझ्यासोबत सगळं सैन्य होतं, माझ्यासोबत सगळी प्रजा होती, पण सगळी निघून गेली, विखुरल्या गेली आणि मी एकटा चालत राहिलो. करता करता माझ्या मागचे मला कोणी दिसलं नाही आणि म्हणून आज माझा जीव तुम्ही वाचवलेला आहे आणि मी तुम्हाला बक्षीस देणार आहे. आपल्या प्रजेला, आपल्या सैन्याला सांगितलं की या दोन्ही विद्यार्थ्यांनी माझा जीव वाचवलाय, माझा प्राण वाचवलेला आहे आणि या दोघांना बक्षीस द्यायचं आहे. यांना जे काही लागत असेल त्यांनी मागावं आणि तुम्ही द्यायचं आहे. पहिले सांगितलं, वैभवला विचारलं की बाबा तुला काय पाहिजे आहे? त्यांनी सांगितलं की मला 10,000 सोन्याच्या मोहऱ्या पाहिजे. काय हरकत नाही. आणल्या मोहऱ्या त्या मुलाच्या हातामध्ये टेकवल्या. त्याचा नंबर कटला. विवेकाला विचारलं गेलं की बाबा तुला काय पाहिजे आहे? त्यांनी सांगितलं की मला शिकण्याची खूप इच्छा आहे, शिकण्याची जिद्द आहे, पण माझ्याकडे अशी कुठलीही व्यवस्था नाही की मला शिकता येईल. राजाने सांगितलं की यांना एका आचार्याकडे पाठवून त्यांना शिकवण्यासाठी एका गुरुकुलामध्ये पाठवून द्या. त्या विद्यार्थ्याला गुरुकुलामध्ये पाठवण्यात आलं. त्या विवेक नावाच्या विद्यार्थ्याला गुरुकुलात पाठवल्या गेलं. वैभव नावाचा मुलगा घरी गेला आणि विवेक नावाचा मुलगा आश्रमामध्ये निघून गेला. करता करता जो वैभव नावाचा मुलगा होता गावात गेला. 100-10,000 असलेल्या सोन्याच्या मोहऱ्या पाहून सगळे मित्र जमा झाले. रोज आईश करू लागले, व्यसन करू लागले. पैसे आलेले सगळे ते त्या व्यसनामध्ये ते मोहऱ्या घालवल्या. 10 वर्ष निघून गेले आणि 10 वर्ष निघून गेल्याच्या नंतर परत ती स्थिती आली. तो परत वैभव नावाचा मुलगा जंगलात जायचा, लाकड तोडायचा, गावात आणायचा, विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. आणि